नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता पाहूयात एक वेगळा रिपोर्ट. एखादा चित्रपट पाहिल्यावर तो सिनेमा नेमका कुठं शूट केलाय याबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल असतं आणि महाराष्ट्रभर सध्या हाऊसफुलचा मान मिळवत असलेला बबन हा सिनेमा शिरूर तालुका आणि परिसरात शूट करण्यात आलाय. कदाचित हे आपणास ठाऊक नसेल, पण चित्रपटाच्या लोकेशनसाठी भाऊरावांनी मात्र आपलाच परिसर निवडलाय. म्हणूनच या ठिकाणांना विशेष महत्त्व आहे. मात्र या चित्रपटात शिरूर तालुक्यातील नेमके कोणते लोकेशन्स वापरण्यात आले ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर पाहूयात बबन चित्रपटातील महत्त्वाचे लोकेशन्स आणि त्यांची ही सफर खास तुमच्यासाठी. बबन ग्रामीण भागातील एका महत्त्वाकांक्षी मुलाची संघर्षगाथा. ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण करताना दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी कुठंच दिखाऊपणा येऊ दिला नाही. सर्वांच्या सहज अभिनयाने रंगलेल्या या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शिंदोडी, म्हसं, हिंगणी आणि शिरूरच्या आसपासच्या भागात, त्याचबरोबर रांजणगाव MIDC या परिसरात झालंय. बबन हा सिनेमा खरं तर या सिनेमाला रिलीज होऊन 3 आठवडे झाले, तरीही हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये हाऊसफुल चाललाय. या सिनेमाचा विषयच ग्रामीण भागातला असल्यामुळे या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण हे ग्रामीण भागात झालेलं आहे. आणि बबन या सिनेमाचं चित्रीकरण नेमकं कुठं झालंय हेच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यासाठी सध्या मी आहे श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे या गावातील या घोडनदी किनाऱ्यावर. बबन या सिनेमातील गोडी मधाची आणि जगण्याला पंख फुटले या दोन्ही गाण्यांचं चित्रीकरण याच ठिकाणी झाले. जे पाण्यातील तराफ्यावरचे सीन्स असतील किंवा पाण्यात खेळण्याचे सीन असतील ते सगळे सीन याच ठिकाणी शूट करण्यात आलेत. बबन या सिनेमाचा ज्यावेळी पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला होता, त्या टीजरमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की नट आणि नटी चिखलातून वर येतात. खरं तर हा सीन बबन या सिनेमातला फार एपिक सीन असं म्हणावा लागेल. खरं तर हा सीन संपूर्णपणे चिखलात शूट करण्यात आला होता. याच ठिकाणी हा सीन शूट करण्यात आला होता. घोडनदीच्या किनाऱ्यावर एक डबकं बनवण्यात आलं होतं ज्यामध्ये चिखल करण्यात आला आणि याच चिखलामध्ये हा सीन शूट करण्यात आला होता. बबन या सिनेमातल्या गाण्यांचं खूपसं चित्रीकरण हे घोडनदीच्या किनाऱ्यावरच झालेलं आहे. आता माझ्या मागे ही जी तुम्ही टेकडी पाहताय, या टेकडीवर सुद्धा बबनमधील अनेक गाण्यांचं सीन शूट करण्यात आलेले आहेत. एका सीनमध्ये प्रेक्षकांना असं दाखवण्यात आले की बबन हा घसरत असतो आणि गायत्री त्याचा हात पकडत असते. हा सीन देखील याच टेकडीवर शूट करण्यात आलाय. लोकसंख्येचं गाव, पण गावातील उत्साही मंडळीत कलाकारही दडलेत. याच कलाकारांचा सिनेमातील छोट्या छोट्या सीनसाठी भाऊरावांनी खुबीने वापर करून घेतलाय. स्थानिकांना मोठ्या शहरात जाऊन सिनेमात काम करणं शक्य होत नाही, पण अशा संधीतून नक्कीच अभिनय करण्याची त्यांची इच्छा मात्र इथं पूर्ण झालीय. सध्या महाराष्ट्रभर सुपरहिट ठरत असलेल्या बबन या सिनेमाचं खूपसं चित्रीकरण हे या म्हसं या गावामध्ये झालेलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील हे म्हसं हे गाव आहे आणि या गावचं आणखीन एक विशेष बाब म्हणजे बबन या सिनेमामध्ये जो तुम्हाला लेझिमचा सीन दिसतोय, त्या सीनमध्ये याच गावचे जवळपास 500 ते 600 कलाकार वापरण्यात आलेत. बबन मधील आणखी एक महत्त्वपूर्ण लोकेशन अर्थात बबनचं घर असलेलं हिंगणी गाव.
याच हिंगणी गावात भाऊसाहेब शिंदे यांचं स्वतःचं घरी आहे आणि ज्या घरात चित्रीकरण झालंय ते भाऊसाहेब शिंदे यांच्या चुलत भावाचंच घर आहे. बबन सिनेमातील कथानकाची गरज लक्षात घेऊनच हिंगणी गावातील या घराची निवड करण्यात आली आहे. गावाबाहेर असलेलं हे घर, मोठं अंगण आणि अंगणातील जनावरांचा गोठा असलेल्या या घराचं लोकेशनही अगदी परफेक्ट आहे. म्हसं या गावानंतर आता मी आलेली आहे हिंगणी या गावामध्ये. माझ्या मागं हे जे तुम्ही घर बघताय हेच घर बबनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बबन या चित्रपटातला बहुतांश भाग याच घरामध्ये शूट झालेला आहे, कारण बबनचं घर म्हणजेच बैजू पाटलाचं घर हेच घर आहे बबन सिनेमामध्ये. आणि आता आपण पाहूयात याच घराच्या अवतीभोवतीचा परिसर जो बबनमध्येही तुम्हाला पाहायला मिळेल. बॉक्सिंग किट ही दिसलं असेल. ज्यावेळी बबनला राग यायचा तो सगळा राग तो या बॉक्सिंग किटवर काढायचा. हे बॉक्सिंग किट सुद्धा बैजू पाटलाचं, म्हणजे आता हे जे आपण घर बघतोय त्याच घराच्या समोर एका लिंबाच्या झाडाला बांधलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बबन या सिनेमामध्ये खूपसा ग्रामीण भाग दाखवण्यात आलेला आहे आणि पूर्ण चित्रीकरण हे ग्रामीण भागात झालेलं आहे. हे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतंय. आता माझ्या मागे जे तुम्ही पत्र्याचं शेड बघताय हे शेडही तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. सिनेमात ज्यावेळी बबनला पकडायला पोलीस येतात त्यावेळी त्याचे वडील म्हणजेच बैजू पाटील हे पळून लपून बसतात. तेच हे पत्र्याचं शेड इथं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान या लोकेशनवर गेल्यावर भाऊसाहेब शिंदेंच्या घरच्या लोकांशीही चांगल्या गप्पा रंगल्या. आपल्या सोबत राहणारा, मजा मस्ती करणारा भाऊसाहेब आता मोठा सेलिब्रिटी झालेला बघून घरच्यांचाही ऊर अभिमानानं भरून आलाय. खरं तर शेतकरी कुटुंबातील मुलांना पुढे येण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, पण हीच अडथळ्यांची शर्यत पार करत भाऊसाहेब आता यशाची शिखरं सर करताना पाहून आनंद होत असल्याचं घरच्यांनी सांगितलं. बबन हा सिनेमा सध्या राज्यभर फेमस होत आहे. त्यातल्या भाऊसाहेब शिंदे यांच्या कामाचं सुद्धा खूप कौतुक होत आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या घरच्यांना नेमकं काय वाटतं त्याच भावना आज आपण जाणून घेऊयात. आता सध्या माझ्यासोबत आहेत भाऊसाहेब शिंदे यांचे चुलते. त्यांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, म्हणजे तुमच्यासोबत लहानापासून मोठा झालेला मुलगा आज तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहताना काय वाटतं, तुमच्या भावना नेमक्या काय? आम्हाला बरं वाटतं. आमच्या म्हणजे एकत्रित कुटुंबात आमच्या लहानचा मोठा केला आम्ही त्याला. त्या आमचं कोणी त्याचं म्हणजे असं पूर्वी आता पिक्चरमध्ये नव्हतं कोणी, पण त्याने ते डोकं चालवून केलं ते आम्हाला खूप आनंद वाटतो. त्याच्यामुळं बरं वाटतं, चांगलं वाटतं किंवा मोठ्या पडद्यावर पाहताना छान वाटतं किंवा आपलं बी नाव कामावलं त्याने, त्याचं नाव कामावलं आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं. भाऊसाहेब शिंदेंना लहानपणीपासूनच ॲक्टिंगची किंवा अभिनय करायची सवय होती, आवड होती थोडी, पण त्याने पुढं जास्तच केली, चांगलं झालं. म्हणजे आम्हाला बरं वाटलं त्याच्यापेक्षा, म्हणजे त्या असं पाहून बरं वाटतं. आज ज्यावेळी तुम्हाला लोक म्हणतात की तुम्ही भाऊसाहेब शिंदेंचे पाहुणे आहात, चुलते लागता, असं काहीतरी म्हणालं तर तुम्हाला नेमकं कसं वाटतं? आमचं असं हृदय असं भरून येतं की बा छान वाटतं किंवा आपलं काहीतरी मुलांनी नाव कमावलं असं आम्हाला छान वाटतं. म्हणजे बबन या सिनेमामध्ये सरपंचांची भूमिका केलेली आणि भाऊसाहेब शिंदे यांचे खरोखरच बंधू असलेले हनुमंत शिंदे आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल, म्हणजे तुम्हाला कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तुम्ही सरपंचांची भूमिका खरोखरच चांगली वठवली आणि त्याच्यावरून आता तुम्हाला लोक ओळखतात, कसं वाटतंय, काय भावना आहेत? पहिल्यांदा असं सांगेल, मला आता खूप आनंद होतोय. माझा लहाना भाऊ या मूवीमध्ये मेन हिरो आहे आणि हे तो काम करत असताना भाऊराव कराडांनी मला सांगितलं की तुम्हाला सरपंचाचा रोल करायचा आहे आणि मी लगेच हो म्हटलं आणि आता मला लोक संपूर्ण महाराष्ट्र सरपंच या नावाने ओळखतात. खूप आनंद होतो मला. आणि तुम्हाला सुद्धा कुठली अभिनयाची पार्श्वभूमी नाही, मग एकदम तुम्हाला भाऊराव कराडेंनी विचारलं, तुम्ही हो म्हणालात, कोणतं दडपण होतं का, नेमकं कसं काम करावं? नाही, आता ही टीम सगळी घरातली टीम असल्यामुळे मला फार असं काही त्याचं म्हणजे प्रेशर वाटलं नाही आणि मी खूप सहजतेने काम झालं माझं ते. आणि आता 3 आठवडे झाले तरी सुद्धा थिएटरमध्ये बबन हाऊसफुल आहे. ग्रामीण भागामध्ये तर लोकांना खूप आवडलाय. तर कसं वाटतं नेमकं आता कुठेतरी बाहेर गेल्यावर ज्यावेळी तुम्हाला लोक ओळखतात, अरे सरपंच बबनमधले, कसं वाटतं? खूप आनंद होतो. बाजारात, मार्केटमध्ये कुठेही गेलो तरी लोक सरपंच या नावाने आवाज मारतात. खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. आणि काय सांगाल, म्हणजे एवढ्या सगळ्यांचं टीम वर्क झालं आणि आता यश मिळतंय, चांगला गल्ला सुद्धा कमवतो तिकीट बारीवर, कसं? खूप 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 छान. माझ्या सर्व टीमला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजपर्यंत दुसऱ्या मुलांना टी व्ही बघत असलं, ते याच्या हिरोलावर टी व्हीला बघत असतं, आज आमच्या मुलाला बघत होतं. आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याचा. आमचं मन हृदय भरून येतात की आपलं मुलगं त्याच्यावर दिसतंय म्हणून. असं आम्हाला असं वाटतं, खूप आनंद वाटतो. आमची सगळी मुलं बाळं आमचं नाव कमावलं त्याने, खूप आम्हाला आभारी आहे ती.
बबन म्हणजेच भाऊसाहेब शिंदे यांचे रिअल आईवडील आता आपल्यासोबत आहेत. त्यांना नेमकं कसं वाटतं आपण जाणून घेऊयात. बबन म्हणजेच भाऊसाहेब शिंदेंनी आता एवढं मोठं यश मिळाले, तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बरं वाटतं, बरं झालं, चांगलं झालं, यश आलं त्याला. आणि लहानपणीपासून म्हणजे भाऊसाहेब शिंदे असेच होते, तुम्हाला वाटलं होतं असं एवढं मोठं यश त्यांना मिळेल असं? असं नाही वाटलं आम्हाला, वाटायचं जातोय पोरांच्यात करतोय काहीतरी, तर आम्हाला वाटत नव्हतं, पण आता बरं झालं, चांगलं केलं त्याने. आणि तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितल्यावर कसं वाटलं, मोठ्या पडद्यावर आपला मुलगा दिसतोय असं? हा, वाटलं ना, चांगलं वाटलं. चालेल. तुम्हाला काय वाटलं, कसं म्हणजे मुलाचं काम कसं वाटलं, तो करतोय ते कसं वाटलं, नाही, एकूणच कसं वाटलं? चांगलं केलं काम त्यांनी. म्हणजे तुम्ही असं ग्रामीण भागातले आहे, तसं पिक्चर आपल्याला माहिती नसतं, नाही, नाही. पिक्चरचा असा हिरो म्हणून मुलगा समोर आला, कसं? हा, नाही तसं म्हणजे कसं आहे, आता ग्रामीण भागात आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला काय त्यातलं सहवास नाहीच म्हणायचं, पण ते काय त्यांच्या नशिबाचं योग त्यांनी मिळवलं. आणि मुलाचं अभिनय कसं वाटलं बबन मधला? छान झालं. छान झाला. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665 992 992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.